भावानो, जय भीम, जय शिवराय. छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांची मुलं शिकावे म्हणून बोर्डिंग काढली आणि त्या कोल्हापूरच्या ब्राह्मणांनी छत्रपती शाहू महाराजांकडे तक्रार केली. म्हणजे या शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही, आपले धर्मग्रंथ यांना अधिकार देत नाहीत आणि तुम्ही यांना बोर्डिंग काढून शिकवताय का? अरे शाहू महाराजांनी म्हणलं असं का? मराठ्याला पण शिकायचं नाही का? अधिकार नाही आपल्या धर्मग्रंथामध्ये? ब्राह्मणांनी म्हणलं नाही, त्यांना शिक्षण घेता येणार नाही, आपल्या धर्मग्रंथाचा आदेश आहे. बरं म्हणले शाहू महाराजांनी. आणि मग शाहू महाराजांनी काय केलं माहिती आहे का? मग सगळ्याच लोकांना शिकवायचं चालू केलं, महार माग ढोर चांभार, आणि सगळ्यासाठी बोर्डिंग काढल्या शाहू महाराजांनी. म्हणून हे ब्राह्मण शाहू महाराजांवर जळतात, शाहू महाराजांचा तिरस्कार करतात. आणि ज्या शाहू महाराजानं या हरामखोर जातींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, त्यांच्या राज्यामध्ये या जातीच्या घरात शाहू महाराजांचा फोटो नाही, या जातीच्या घरात त्यांच्या दुश्मनाचा फोटो आहे, यांच्या देवाधर्माचा. ज्या देवाधर्मानं यांचं शिक्षण बंद केलं आणि ज्या शाहूराजाने यांचं शिक्षण चालू केलं, त्या शाहूराजाचा फोटो यांच्या घरात नाही. यांची प्रगती कशी होईल? गद्दार लोकांची प्रगती कशी होईल? यांना पुन्हा त्या गटारीत लोटण्याचं काम केलं जातं, आता यांना हिंदू म्हणून. आणि ही हरामखोरं शाहू महाराजाला गद्दारी करून, शाहू महाराजाचं घेतलेलं शिक्षण घेऊन, ते शिक्षण बाबासाहेबांनी संविधानामध्ये पुढे कंटिन्यू केलं. देश स्वतंत्र झाल्यानंतर यांनी तिथं सुद्धा बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता, गांधीजीला पुण्यकराराला बसवून. ते शिक्षण बाबासाहेबांनी पुढे कंटिन्यू केलं, संविधानामध्ये अंमलात आणलं. आणि ह्या लोकांनी शाहू महाराजासोबत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत गद्दारी केली. आणि परत त्या ज्या ब्राह्मणांनी यांचा विरोध केला ना शिक्षण देण्यासाठी, माझं खोटं वाटत असेल तर वाचा त्यांचे वेद पुराण, मनुस्मृती. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार होता का? शूद्र कोण? यांनी छत्रपती शिवरायांना शूद्र म्हटले, मग बाकी त्यांचा काय विषय आहे? यांनी छत्रपती शाहू राजांना शूद्र म्हटले, बाकी त्यांचा काय विषय आहे? तर हे लक्षात घ्या, शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण माझ्या शाहू राजानं अरे सगळ्याला शिक्षणाचा अधिकार दिला. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं शाहू राजाची जयंती दिवाळीसारखी साजरी करा, एका मोठ्या सणासारखी साजरी करा. आणि आम्ही ती करतोय. आणि जे जे शाहू महाराजाला विसरतील, जे जे बाबासाहेबाला विसरतील, जे जे महात्मा फुलेंना विसरतील, त्यांची बर्बादी निश्चित आहे. जय भीम. पटलं तर व्हिडिओ शेअर करा आणि ह्या वाघाला फॉलो करा. सपोर्टची गरज आहे तुमच्या, कारण खूप लोक माझ्या विरोधात आहेत की खरं बोलतो म्हणून, आणि खरं बोलण्याला मदत करणं तुमचं काम आहे. जय भीम, जय शिवराय, जय शिवराय.